मॉर्निंग गाईज. आजची सुरुवात होते आपल्या ब्लॉगला किचनपासून आणि सगळं झालेलं आहे. आता नाश्ता करायला घेतला तर उपमा करणार आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे आजचं काम माझं आई करतात, पूर्ण पूजा करते. आणखीन बाबांची काही तयारी नाही, बाबा बसलेत असे. आणि आता वाजलेले आहेत 9:15. हाय घड्याळ पुढे 9:15 नाही 9:20 झालेत त्याच्यात. आणि आता काटना छाटना चालू हो गया आहे. कांदा कापून घेतले, कांदे कापले. आता उपमा करते मस्तपैकी नाश्त्याला. दुपारी आई काय करायचं, भेंडी करायची आहे ना? मग कारलं. हां, आई कारलं करणार आहे. तुम्ही करणार, मी करू ना? तुम्ही करणार ना? आई करणार आहे. आजची रेसिपी आईंकडून आहे. आजचं मोठं काम माझं पूजेचं आई करते, मी नाश्त्याचं करते. बाबा जा ना, मी उपमा करते. आंघोळ घेताय का करून? पाणी सोडू खरं? टोमॅटो नको घालू. अच्छा, उपम्यामध्ये टोमॅटो नको यांना. आणखीन काय? चांगला भाज रवा आणि पाणी घालते. हां, आणि उपमा मी चांगला करते. आई रेसिपी मला सांगते. आता मी करते, उपमा करायला घेते. हां, हे किती जण बघतात माझा ब्लॉग? खरं खरं सांगा, तेवढे जण बघणार आहेत. जेवढ्याने सबस्क्राईब केलं आणि ह्याच्यापेक्षा जास्त. मी गॅसवरती, बापरे गरम झालेला घरी. ओके, आता उपमा करते, नाश्त्याचं करते. बाबा जातील आता आंघोळला, ते आले तर गरम गरम उपमा खाते. तोपर्यंत हे होईपर्यंत आईंची पूजा होईल. ओके. सरळ सोंड वक्रतुंड तमेव माता पिता तमेव बंधू सखा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 मोरया की जय जय. हो, नैवेद्य दा. मस्त खघी. हां, आसनवरती ठेवा, तिथे मी ठेवते. पण झाली उपमा पण झाली. काय तुमचा नाश्ता आहे? उपमा, शेव. आई शेव खाल्ली तुम्ही का? याला गेली बाबा. का तुम्ही का नाही खाल्ली? हे पुरावा तर खाऊ दे. अच्छा, जिलेबी पण आहे. खीर बाबा, खीर चांगली झालेली ना बाबा? केक पण आहे, चहा पण आहे. काय काय नाही खायचं आहे? तिकडनं येईल ती खिडकीतून उडी मारून. इकडे आवाज नाही, त्या खिडकीतून येईल. आधी तरी जाईल. मी ह्याच्यात टाकलं ना, गेला खाली तो टोटो. येईल, जाईल बाहेर. तिथून पण हे पण उघडच आहे. आज 11:15 वाजता कपडे धुतलेले. मशीन नाही लावली, काय नाही लावली, झालं सगळं. हो, वाढवले रेट. आणि असं का वाढवले रेट? बरेच वाढवले. 10 रुपये वाढवलेत सगळ्यात. म्हणजे काय भरपूर झाले. आमच्याकडे नाही. तुम्ही गेलेलात का तुमच्याकडे? कधी? 35 रुपये 30 रुपये आहे. वाढवले कधी? पाणीपुरी तेवढीच आहे. हो, आत्ता गेलेलात का तुम्ही? सिलेंडर महाग झाल्यावर. हो. सिलेंडर वाढले तेव्हा त्याने 5-5 रुपये वाढवले. पाणीपुरी, भेळपुरी सगळ्यावरती 5-5 ना पाणीपुरी. हा, मग आता 30 रुपये झाली आहे. किती? 40 रुपये घेतले बाबा? मग 40 रुपये? 120 रुपये घेतलं ते. बरं, हां 40 रुपये.
मी त्याला विचारते आज किती आहे, कारण किती 30 रुपये पाणीपुरी होती, त्याने 10-10 रुपये वाढवले वाटतं. मग काहीतरी सिलेंडर वाढले, पण त्याचा काय एवढा तो यूज करतो सिलेंडरचा. 10-10 मग रुपये तेच पाणीपुरीवाल्याने मी वाढवलेत. आता त्या दिवशी बोललेला यश पण बोललेलं, कोण होतं, आंटी होते, आंटी आणि तरी पण आई भेंडी हे करतात आज. आई भेंडी आणि हे बनवणार आहे, काय बोलतात, कारलं करेला नाही. त्यात काय शेंगदाणे पाहिजे तुम्हाला भेंडीसाठी ना? भरायचे भरून भेंडी करायचं, भरवा भेंडी करायची, भरवा भेंडी. काहीच नाही तयारी केली. हा बस झालं. लागले संध्याकाळी यश खाईल का? खाते का? नाही. हा आज यश नाही ना, रामीच आहे आज. यश त्याच्या काकीकडे गेलाय. योगिता काकी त्याची फेवरेट आहे. आज तो येणार नाही, आज तो डायरेक्ट आहे ना आई, सोमवारी येणार आहे तो. उद्या आईला भेटेल तो तिकडे. 11:15 होत आले. आत्ताशी कपडे झालेत. आता ह्या पुढे जेवण, नंतर संध्याकाळी आम्ही जाऊ फिरायला. नाही जाणार आहे, तर मावशींकडे जाणार आहे. भाजी बनवायची आता बघा होती भाजी. हा हे बघा, बघितलं, लग बघ तुझं चालेल मोठ्या नखऱ्याचं, बोल नक मंजुळ महिन्याचं, नारी ग चला नितळत काय नितळत ठेवलेत कपडे आई, ते आता धुतलेले, मशीनला नाही लावलेत ना. हा पिळलेत ते आई, ते काय आपल्याला टेन्शन नका घेऊ. ते काय पाहिजे तुम्हाला आता? शेंगदाणे आहेत ना, कडे ठेवू, शेंगदाणे घेऊ ना. इथे फास याच्यावर ठेव आधी, फासच आहे सगळं, फास आहे. नंतर स्लो याच्यावर ठेवते. चालेल. स्लो आहे ना. ऍक्च्युली काय माहितीये, तुमचा जो फास आहे ना तो हा आहे का? हा, कारण की ह्याच्यात सगळेच मोठे मोठे आग पेटतं. असं कर. हा म्हणून तुम्ही ह्याच्यावरच करा. हा खूप फास्ट आहे, ह्याच्यात करते. हा ह्याच्यावरच कढई ठेवते त्याच्यावरती. कढईमध्ये तेल आहे. असू दे ना, तेल लागेलच ना आपल्याला. नाही भाजली नाही, डोकं फिरलं आता. आता आईची रेसिपी बघा, इथेच ठेवलाय मोबाईल, पूर्ण बघते. मी काय बोलत नाही, तुम्ही काय बोलू नका, मी एक्सप्लेन करते बस. आता काय शेंगदाणे हवेत ना तुम्हाला? शेंगदाणे घेऊ भाजून घ्या. घेते. तुम्हाला खोबरं वगैरे काय हवं? खोबरं आहे नाही ना, ते चुरा आहे ना, तो बाबांनी दिलेला, तो पण नंतर भाज. शेंगदाणे आधी तो भाजून घे, म्हणजे कसं हे नाही म्हणत करपणार नाही, तापेल नाही. हे भाजते कारण का मग हे जर परत ते खोबऱ्याचं त्याच्यात राहील का काळं काळं होईल, पुसावं लागेल, समजलं? फडक्याने असं टाकले. बरं भाज, शेंगदाणे भाजते. किती पाहिजे सांगा? या एवढं भेंड्याला भरायला लागेल बस. म्हणजे साधारण अर्धी वाटी शेंगदाणे टाकले पाहिजे. असं पॅक करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं, खराब होत नाही. 2-3 वर्ष राहिले तरी ह्याला कीड येत नाही, वास येत नाही. म्हणून मी सगळं असं पॅक करून फ्रीजमध्ये ठेवते. ते शेंगदाणे देते आईला भाजून. काय खोबरं लागेल ना तुम्हाला? ते बाबांनी आणलेलं तेच. ओली झाली, असं काम असतं. आईचं काय झालं माहिती, आराम केलाय ना आता आईने, तर आईला वाटतं काहीतरी करावं. ऍक्च्युली त्यांना आणखीन चुलीजवळ यायचं नाहीये, गॅसजवळ. त्यांना भाजी करायची. त्याचा आई अर्धा कांदा नकोय तुम्हाला? नको. तर ह्याला नाही लागणार नाही लागणार. ह्याच्यात काय करा, ते राहू दे का खाल्ल्यानंतर. 2 कढई घेतलं. आता आम्ही खोबरं भाजतो, आई लसूण साफ करतात. आता ह्याच्या पुढची रेसिपी नंतर टाकते तुम्हाला. आता सध्या तर हेच चाललंय. तेल गरम करेल, त्यात जिरं टाकलं. आता त्याच्यात कांदा कढीपत्ता टाकायचं. जिरं झालं तर आता कांदा टाकते. मिरची पाहिजे ना? किती
असतील 4-5 बस 7-8 मिरच्या घेतल्या. आता लसूण जिरं घ्यायचं अच्छा वाटणाला घ्यायचंय ते. हा. परत जिरं घ्यायचंय त्याच्यात. हे घ्यायचं नाही, मग? हे भेंड्याचं आहे, कारल्याच्या भाजीला नाही. शेंगदाण्याचा कूट करून झालाय. आता ह्याच्यात लसूण मिरची आणि खोबरं असं हे वाटण करते. आता कढीपत्ता कशात टाकायचा तो ह्याच्यात ना टाकलं. टाकते. ती शेगडी लावली ना मला जागा भरपूर मिळते. कोणची? ती वाली काचेची. आता मी ही काढणार आणि ती लावणार आहे. रुंद आहे का जास्त? रुंदन म्हणजे म्हणजे अशी आहे आणि अशी छोटी आहे. तेवढं आहे ना कारलं आहे ते आधीच नको टाकू मीठ जास्त. ते कारलं तेवढं आहे ना. हो. जरासं मीठ टाकलंय ते होऊ देत म्हणजे कांदा चांगला कोंबेल. कांदा लवकर कोंबवण्यासाठी मीठ टाकलंच पाहिजे. वाटण करून घेते. आता टाकाल ना तेव्हा मी टाकले बरोबर बघा नंतर. मीच टाकले. आता हे खोबऱ्यामध्ये टाकलेले मीठ टाक त्याच्यात, हळद टाक. अच्छा म्हणजे आपण भरवा मिरची करतो तसंच करायचं साधारण. ते खोबरं नाही टाकायचं. असं झालेलं आहे. दिसतं का? दिसत नसेल तर बघा. आता त्याच्यामध्ये हळद टाकते. डबल कारली टाक त्याच्यात. कारली टाक. कांदा परतून घेतलेला त्याच्यात कारली टाकते. हळद टाक. नंतर जरा एक वाटी येऊन दे झाकून मग. कांदा परतून घेतला. आता तिथे कारलं टाकलं, त्याच्यात हळद टाकले आणि कढीपत्ता पण टाकला. आता हे असंच वाफेस ठेवते आणि मीठ टाकलेलं मी. स्कूलला जाणार, आता स्कूलला जाणार. आता तो पहिलीला जाणार आहे. 5वीला आहे. पहिलीला जाईल फर्स्ट स्टँडर्डला. वाढले तुझी, मोठा झाला तू. आता स्कूलला जा, रडायचं नाही, आम्हीला त्रास नाही द्यायचा. बाबांबरोबर जातो स्कूलमध्ये. बाबा घेऊन जाते. दादा बरोबर जायचं. दादा कसा दादा घेऊन जाईल तुला स्कूलला. बॅग घ्यायची नवीन, वॉटर बॅग घ्यायची, वॉटर बॉटल घ्यायची, पाण्याची वॉटर बॉटल बॉक्स घ्यायचा. काय काय आहे तुला? काय काय पाहिजे बच्चा? युनिफॉर्म पाहिजे. युनिफॉर्म पाहिजे तुला. कोणत्या शाळेत जाशील तू? असंच ठेवा. आमच्या भेंडी बघा कशा आईने खुसखुशीत केलेत. मगाशी सांगायलाच विचारलं. ते वाटण केलेलं ना आपण खोबऱ्याचं, ते त्याच्यात टाकलं भेंडीमध्ये आणि मस्त. आता ही परत हे बस झाली. गाडी शिजली. डुंडे आहे डुंडे. हा तो ठीक आहे, तो करपणारच थोडा तरी. अशी हिरवी राहते भेंडी, ऐकलं का? कारण हे फास आहे ना. मी आता ना तो हा आहे ना ह्याच्यात जास्त. ठुंडे आहे. ठुंड्या ठुंड्या कुठे चालला? आई तुम्हाला घ्यायला सांगते. मला घ्यायला सांगतो. ये रे. नाही उडी मार. तिकडे कुलावर करतोय तगड. टटो चल भात लाव. खेळून चालू जा आपल्या अड्ड्यावर जा चल. आता जाईल बरोबर. गोड्या मसाल्याने चालला. नंतर वडं खोबरं. तिकडे कुठे चुकीच्या ठिकाणी? तुला समजत नाही तुझं कुठे? हे काय हे हातून ठेवलं का? मग त्याचा बिछा नाही त्याच्या खाली, तो जातो बरोबर. भेंडी झाली. आता मी आता भात किती लावू? आई जेवणार आहे ना बाबा? भात उरायला नको.
मग छान आहे ते बघ. त्याला ना तो तसाच आहे. यशचं ठेवते काढून जरासं. आता परत मला बोलेल डोकं खाईल माझं तो, आहे ना आई? अरे वेगळं. हो ठेवते. सकाळी त्याने केक खाल्ला. ठेवते त्याच्या वाटणीचा. आता हे यशला ठेवते. सपनों की महफिल में बेगाने हम. हे घ्या. मेल्ट झालं आईस्क्रीम ते. टोटो कुठे चालला बच्चा? असं काय उघडं तसाच करतो त्याला. घ्या हो आई. नाही आंटी आ जाओ आ जाओ आ जाओ. पहिला आ जाओ आप. पहले आ जाओ. क्या बना है? गरम है. गरम है. मैं उठाती हूँ देती हूँ. आप आ जाओ ना. आ जाओ ना इधर आंटी. आओ. अच्छा चलो ये लो खा लो. मेरे साथ ही खा लो. फालूदा मैं अभी ले रही थी खाने. थोड़ा सा लो ना. असं का बोलतो? खाऊ देत ना त्यांना. मग परत डबल कोण आल्यावर कंटाळून बनवते. आपल्याला जायचं आहे. व्हेज कोरमा आहे ना? कोरमा आहे ना आंटीने दिलेला. करेलाच मस्त लागतं. संध्याकाळी कोणती भाजी ठेवायची ही? करेला पण ठेवू, भेंडी पण ठेवू, दोन्ही ठेवू. थोडी घे. ओके चलो. हम लोग अभी खाना खाते. 2 झाले. 2 वाजले. जेवण झाले. भांडी घासायचे. भांडी घासते. आणि खरं मला बनवायचं नव्हतं. म्हणजे सॉरी घासायची नव्हती भांडी. नंतर घासायची होती. पण आता मी घासते कारण का ठेवून नाही चालणार. आणि मग नंतर संध्याकाळी आम्हाला जायचं आहे. आता आम्ही चाललो मावशीकडे. आई बाबा पुढे गेले. तो येतो आहे ना त्याच्यासाठी. त्याने तिथं सोडलं का तिला? हा येतो. लिंडाच आहे ना. हे बघा हे जातं पण आहे छोटीसं है ना. नंदी पण बनवलं. आता घेतोय आई. पोरींना काहीतरी आईस्क्रीमच घेत आहे ना. मग आईस्क्रीमच घेत आहे ना त्यांना. फॅमिली पॅक कितना? एक ही चाहिए. आई बाजू असे उगाच आरडा ओरडा ती येत होती मला भेटायला. अरे हो पण आपण कसं समोरचं. आणि नेसून बरोबर बसलं त्याच्यामध्ये. आज सबस्क्रायबर करूनच घेते. आज सांगते करायला. समृद्धी आहे. सांग नाव काय तुझं? हा ऐकायला नाही येणार. प्रेक्षक आपले बघतात त्यांना ऐकायला नाही येणार. जोरात बोलायचं. हा दाभोळकर असे. आता ती बरोबर काय
हाय कर हाय. काय बोलशील काकीला? सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. हा आणि सबस्क्राईब करा. हा करा करा तुम्ही. है ना? ही फॅमिली आहे म्हणजे सगळे भाऊ आहेत सगळेजण. आम्ही इकडेच आलेलो. मी लास्ट टाइम तुम्हाला सांगितलेलं ना झालेलं त्याच्यासाठी आले. बोलायचं आजीची आठवण येते तुला? नाही असं कसं नाही. आजी सगळं करायची नाही, येते तिला. आता झाडाचे पेड़ आम्हाला मस्त तिला माहिती आहे ना, तुला नाही माहिती? कशी करते तशी बोल हो. मला सबस्क्राईब नाही केलं तू आणखी. हे गलत बात आहे. बंद केला तिचा युट्यूब चॅनल. हा का? तिचं पण होतं. बंद केला. कसलं होतं? कोणतं होतं? ते माझा फोनच बंद झाला. अगं बोल की येडं. त्यांनी मोबाईल तुझा कुठे चालूच आहे? हे सगळं दिसणार तू काय करतेस ते. माझं काय नाही, मला सगळेजण बघतात माहितीये का. तुझे किती सबस्क्रायबर आहेत सांग? किती होते? हा मग आपले सेमच आहे. ये मी आताच चालू केले, 100च झालेत माझे. जास्त झालेत. ये बोल की. बोल काय बोलतोय? येस हॅलो. तुझं युट्यूब चॅनलचं नाव हे काय? आमच्या झाडाचे पेरू आहेत. दाखव. हा? अगं इथे. फन विथ स्वरा. आणि काय करायचं? चालू आहे का चॅनल? अरे मला पण लाजते का तू? माझ्या चॅनल बंद झालाय. आता आपण ओपन करूया जेव्हा ही माझ्याकडे येईल तेव्हा. फन विथ स्वरा. मग आणि हे असं पेरू बघ गिफ्ट दिलंय. हा यांनी भाऊंनी मला गिफ्ट दिलंय. काय उद्या काल बर्थडे झाला ना, त्याचं गिफ्ट देत आहे ते. आणि 4 पेरू. हे काय बरोबर आहे. असं आहे का? असं आहे. हे बघा बघा बघा. मावशी होत्या ना. आता उपमा खातोय, वहिनींनी केलाय. ये ग इकडे ये. चल सांडवलती खालीच बस. खालीच बसेल. छोटा देऊ. हा, बस. बस खाली बस. आणि भाऊनला तुम्ही घ्या ना वहिनी. फेवरेट आहेत ना. मग दादाचे नाही आहेत. काय सांगशील मग दादाला? लोक विचारतात बाजूला ठेव. स्वतः वटाणे आणि तुला वटाणा कसा नाही आवडत? दादा ही बघ काय बोलते तुला. आता काय खरं नाहीये. काय काय करते खोटे खोटे खेळणे. आप गाईस मॅगी बनाएंगे असं तसं. आया फन विथ स्वरा. आपण खोलूया हिचं चॅनल. कसं काय बंद झालं ते यांना बघूया. दिसेल ना, तुम्हाला दिसेल ना. मला दिसेल नाही दिसेल. तिने काय केलं काय माहिती आता सगळं. तू बघू तरी दे. हा मग आम्ही बघू फन विथ स्वरा. आम्ही हेच नाव ठेवणार आहे परत, है ना. हा येत आमच्या त्याचा त्यांचा ऑर्डर द्यायची असेल तर द्या. पनवेललाच असतात काय की नाही. झालं का काम? सांगा हो जरा. या हो आमच्या ब्लॉगमध्ये. ढमू इथे छान हो संध्याकाळचं. दुसऱ्या मावशीकडे चालू चाललो. आलो भाऊ. कुठे गेले बच्चे? येस येस येस. काकी आली. कोण आलं? कोण आलं? कोण आहे? काकी आहे ना. विसरलीस की काय? काय साडी विटनेस विसरतात की काय माणसं? मला काय समजत नाही. पिल्लू छोटं छोटं. काय झालं पिल्लू? काय झालं? काय करते तू? काकी आहे ना. असं आहे का? हं? काकी आहे ना. बोलायचंच नाही आता. मम्मम करते ती. नंतर येशील ना. बस. आई हे पडेल. लाडू हा खातो. वा बेसनचा लाडू. खा, खा. हा फोडलाय मी. तू खा. तोच खाते. ये तुला हवाय? नको ये तू येत ये नाही का लवकर. माझ्या? त्या दिवशी आलीस ना. हा? चल आपण मुला जाऊ. चल. काय झालं? सारखं पोटात दुखतं वगैरे बोलते. का? गर्मी नाही. तुला थंड काहीतरी मग आता. तन्वी आहे. तन्वी चोनकर. तन्वी चोनकर ना. बब्बू आहे माझा. बब्बू आहे ना. है ना. द. तन्वी आहे ही. दे बाई इकडे. म्हणतात तब्येत नाही बरी तुझी. नको ती निघाली. काय ना. भेटला आज सुट्टी आहे बोल. तुझी. तर म्हटलं काय जाऊया. बोलशील? डायट बंद झाली. कोण आहे? मी तुझी काकी आहे ना. काय नाही. असं काय करतो? काय तुला झोप आली? काय झोप आली तुला? अगं, हिचा फोटो काढते का? फोटो नाही व्हिडिओ काढतो. बोल. तन्वी नाव सांग. तन्वी. नाव सांग लवकर बोल. तन्वी. नाही ती झोपेत झोप. नाही, झोप उडाली नाही. मला. झोपली नाही.
आता ती कन्फ्युज झाली आहे जरा. नंतर गेल्यावर बोलेल काकीशी बोलली नाही मी, आजीशी बोलली नाही मी. हं? दादा येतो ना, दादाच्या कशी मागे एवढी लागते आली तेवढीच ती ना, पूजेला. यश दादाच्या मागे लागते ना. आम्ही डोळे बिचारे- मी पण लावू आजीच्या. ती बघत बसेल, तू गेलीस ना का मग नंतर पोपट पंची आमची चालू आहे. हो मोठी शहाणी. हे आपण लावूया. हे बाबा आले आमचे. आला काय अगं राहू दे, कशाला पाया पडते. चल आमच्याकडे चल आमच्याकडे. त्या मावशी आहेत, आईंच्या बहीण आहेत. कोणाला दाखवतेस? हे माझे सबस्क्रायबर बघतील आणि ह्या वहिनी आहेत, म्हणजे आम्ही जावा आहे त्यांच्या सून आहेत या. आणि तन्वी छोटं हिचं बाळ आहे. ही बघती नंतर बोलत बसेल, नंतर बोलेल आम्ही गेल्यावर आहे ना. नुसती चिमणी बोलते, चिमणी. माहिती आहे का? हे ना ये बोल, तुझं नाव तरी नाव सांग. तरी सांग, नाव सांग लवकर. तन्वी. तन्वीचे बाबा. आणि ही तन्वी आता जा बाबांकडे. आता पण नाही, तू जाऊच नको. मी गेली ना, मी तसं ब्लॉक मध्ये येईल, तू बघ. हा कोणाला बोलताय? मला बोलताय? अच्छा अच्छा. हा मग तेच ना, म्हणून होते बघ चंद्र. अरुण वारला माहिती आहे? अरुण वारला माहिती आहे? ते कोणाचंच म्हणतात बाबा. अरुण. अरुण. ही बिल्डिंग एक मस्त वाटते. मनोजचा भाचा. हे तिकडे मावशी आहेत, ह्या मावशी आहेत आणि ह्या आईंच्या ऑफ झालेल्या मावशी आहेत, त्या त्यांच्या सून आहेत. वांदे होतात मग नाही राहू शकत ना मी. असं झालं सगळ्याला पण. हा मग. चल ठेवू. हा. कोणती बोलते का? तन्वी. तन्वी बोलते का? पाठव. काय बोलते तन्वी? बोल जरा, मला बोल. हं? आजी माझ्या बरोबर बोलली नाही. म्हटलं तूच आजी बरोबर बोललीस नाही. आजी भरपूर बोलली तुझ्या बरोबर. मग आजी भरपूर. हे असं बरोबर नाही तन्वी. मग केव्हापासून मी बोलत होती ये माझ्याकडे, तू आलीस. आजी आजी ते पण तिथे बोलते फोनवर. सगळेजण गेल्यावर बोलते वाटतं. बापरे, मांजर 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 पडला. भांडणं चाललेत मांजरी. बाबू भोका पळायला ना. झालं तिकडे. हा बघायचं होतं तुम्हाला. बघितला. बघितलं का? दीपक होता. दीपक दिने ते बघ. वा बघा काढते. हे काय इथे फायटिंग झाली बाबा. हो हे बघ. बापरे बघा, यायचं अंगावरती नाही येणार ना. गप रे गप, तू गप. फायटिंग येस. ती बघ ना कशी करते ना. आता एक बापरे. तशी हो मग तोच प्रॉब्लेम असेल काहीतरी. ह्या मांजरीची हा मग तीच म्हणून आणि ती. तिने ह्यांच्या रिक्षामध्ये दिलेली सकाळी, तर ती काढली वाटतं, तर ती तिथून तिने नेली. कुत्र पण आलाय. वा सर्वच आलेत. ते बघ तो पण काढ. कुत्री कोणी? डॉली आली आहे. काय खरं नाहीये. हे भारी आहे. आणखीन कितवा वॉर आहे हे? तिचं लग्न झालं तेव्हा गेली. का गं माझी बाई का रुसले? ती बोलते ते मला सांग नको. मी काय आणलं तर तुला खात नाही. तुला काय आवडतं सांग मला. नाचणीचं बिस्किट लागते फक्त. कसलं? नाचणीचं ते कुठे मिळते? दुकानात मी मिळते बेकरी. मग नाचणीचं सत्व वगैरे द्यायचं. हा ते खाते. खाते ना. बाकी काय नाही बाकी काय नाही. आईस्क्रीम वगैरे काहीच नाही काय नाही. आईस्क्रीम वगैरे काय नाही. काकडीचं नाही. बघते कशी. हे पिल्लू आहे ना, पिल्लू. हे तन्वी पिल्लू आहे ना, तन्वी पिल्लू. नाव छान आहे तुझं. ऍक्टिंग बोल कशी लवकर, बोल. करते. बोल तुझं ना. नाव मला देतेस का? तन्वी बोल. तुझं नाव मला दे. आजी फॉर्मला आहे बघ गॉगल लावून. आजी फॉर्मला आहे बघ गॉगल लावून.
हिशोबानं जाऊया. चला. टाटा टाटा. गेलं 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 काय गेलं विमान गेलं विमान. तू चल माझ्याकडे, तू चल माझ्याकडे. तेव्हा आता टाटा करते. बाय बाय. ते दीपक म्हणतो चष्मा ना चांगला दिसतो म्हणून चष्मा. इथून कसं जाऊया. काय त्याने फोन केलं काय माहिती. ते किती घेईल? 100च घेतात. 120 जातात. 20 रुपये 30 रुपये घेईल. तेवढेच 90 होतात. होतील ना. 90च होतात तेवढे. खाली बघा. खायला नाही मिळत. डबे आहेत ना लोकांचे. आता हे कसे याचं 13 होईपर्यंत डबे आई पण- जवळा राहिलाच ना आई इथेच घ्यायचा. आहे ना कुठे हो? आता जवळा शे. थांबवायचं तो- काय? तर तिथे समोर कुठे असला ना मग थांबूया. गाड्या बघा एक साईडने लागल्यात ना ह्या, तर सगळं तिकडेच जाणार आहे. मग एवढी ट्रॅफिक की सॅटर्डे संडेला असतेच असते. म्हणजे पण यश- असतील ना कोणाकोणा. हा असतात. आता ते आहेत ना, ते बंगलोज आहेत सगळे त्या साईडला. आता ते सलमान खानचं वगैरे ते तिकडेच आहे सगळं. हे असं आहे, थोडा वेळ जातो. त्याच्या अलीकडे जा. येतील ना तिकडे गेलो त्या. आम्ही मावशीकडे गेलेलो, जाऊन आलो. आवाज येईल यायचा. भात फक्त गरमच करायचा. मावशी ऑफिस झाल्यापासून मी गेली नव्हती, पण आई 2-3 वेळा जाऊन आलेली. आता जाऊन आलो आम्ही. जरा बरं वाटलं तिकडे जाऊन. आता आलो, कुकर लावला वरण भाताचा, जेवू आणि स्लीपिंग. आज ते येणार नाही, उद्या पण येणार नाही. आई बाबा होते कुठे जातील बघू. उद्याचा दिवस उद्या, आजचा दिवस असा गेला. माझा ब्लॉग कसा वाटतो तेव्हा कमेंट करा, सबस्क्राईब करा, प्लीज लाईक करा. बाय, टेक केअर.